phylum Chordata. And in phylum Chordata there is having 3 subphylum. First Urochordata, second Cephalochordata, and third Vertebrata. We are already studied first subphylum Urochordata. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही युरोकॉर्डेटा हा पहिला सबफायलम बघितलेला आहे. आता दुसरा सबफायलम आपण आज बघणार आहोत, सेफॅलोकॉर्डेटा. सेफॅलो मीन्स हेड, कॉर्डेटा मीन्स नोटोकॉर्ड. कॉर्डेटाचा अर्थ नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड म्हणजे काय आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की सगळे जे काही फायलम कॉर्डेटामध्ये जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्या शरीरामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. मग काहीमध्ये तो त्या ठिकाणी तात्पुरत्या वेळेसाठी असतो, काहीमध्ये ते लॉंग लाईफ असतं, असं वेगवेगळं आहे. तर सेफॅलस हेड, ह्याचं शरीरावरती सुरुवातीला हेड आहे आणि नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. नोटोकॉर्ड असल्याशिवाय आपण त्याला कॉर्डेट म्हणू शकत नाही. आपण नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्समध्ये जे बघितलं त्यांच्यामध्ये कोणामध्येही सुद्धा नोटोकॉर्ड प्रेझेंट नाही आहे, म्हणून त्यांना आपण सगळ्या 10 फायलम जे बघितले आपण ते सगळे काय आहेत, नॉन कॉर्डेट्स आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये कॅरेक्टर्स बघूया. फर्स्ट आहे दे आर एक्सक्लुझिव्हली मराईन कॉल्ड लॅन्सेलेट्स. सगळे ह्याच्यामध्ये जे सेफॅलोकॉर्डेटा सबफायलममधले ॲनिमल्स आहेत ते मोस्टली खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात आणि त्यांना लॅन्सेलेट्स असं म्हटलं जातं. सेकंड कॅरेक्टर, दे आर फिश लाईक ॲनिमल्स. दे आर नॉट फिश, दे आर ओनली फिश लाईक ॲनिमल्स. ते फिश नाहीत पण ते फिशसारखे दिसणारे आहेत आणि त्यांची जी लेंथ असते ती 5 सेंटीमीटर असते. नेक्स्ट कॅरेक्टर, नोटोकॉर्ड प्रेझेंट फ्रॉम हेड टू टेल अँड थ्रू आउट द लाईफ. आता आपण मागच्या सबफायलममध्ये जे युरोकॉर्डेटामध्ये बघितलं होतं नोटोकॉर्ड तिथेही आहेच, पण तो फक्त त्या ठिकाणी लार्वामध्ये प्रेझेंट असतो. मेटामॉर्फोसिसमध्ये तो लॉस्ट होतो, डिजनरेट होतो. मात्र सेफॅलोकॉर्डेटामध्ये कसं आहे ते थ्रू आउट द लाईफ. नोटोकॉर्ड हा हेड टू टेल आहे, म्हणजे डोक्याच्या भागापासून ते शेपटाच्या भागापर्यंत आहे आणि तो त्याच्या पूर्ण लाईफ संपेपर्यंत, त्याचं जीवन संपेपर्यंत तो तिथं असणार आहे. नेक्स्ट कॅरेक्टर, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. आपल्याला माहिती आहे की 2 सर्क्युलेटरी सिस्टीम आहेत, एक ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि दुसरी क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, तर ब्लड इज पास्ड थ्रू द ब्लड व्हेसल्स, म्हणजेच अर्टरी अँड व्हेन्स. ब्लड इज पास्ड थ्रू द अर्टरीज अँड व्हेन्स. दीज आर कॉल्ड एज द क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. अँड नेक्स्ट कॅरेक्टर, ब्लड विदाउट पिगमेंट्स. आपल्या शरीरामध्ये जे ब्लड आहे ते रेड कलरचं असतं बिकॉज ऑफ देर इज अ प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिन अँड सो दिस इज द रेड इन कलर. बट in this subphylum Cephalochordata, blood without pigment means the blood is colorless. Okay, and example is Brachiostoma. त्याचं एक्झाम्पल जे आहे ते काय आहे, Brachiostoma. It is also presence of animals Amphioxus or Lancelet. Amphioxus or Lancelets. आता याच्यामध्ये Amphioxusची डायग्राम आपल्या बुकमध्ये दिलेली आहे. दिस इज द Amphioxus. आता याच्यामध्ये बघा सगळे पार्ट्स त्याचे दाखवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये नोटोकॉर्ड आपल्याला दिसतो व्यवस्थितपणे. दिस इज द सबफायलम ऑफ सेफॅलोकॉर्डेटा. एवढेच त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत. छोटासा हा सबफायलम सेफॅलोकॉर्डेटा आहे. आता याच्यामध्ये क्लासिफिकेशन कसं आहे बघूया आपण. किंगडम ॲनिमलिया तर आहेच, सब किंगडम कॉर्डेट्स आणि फायलम कॉर्डेटा. सब फायलम जे आपण कॉर्डेटा फायलममध्ये 3 सब फायलम बघितलेत. फर्स्ट युरोकॉर्डेटा, सेकंड सेफॅलोकॉर्डेटा, थर्ड व्हर्टिब्रेटा. सब किंगडम कॉर्डेट्स आहे आणि फायलम कॉर्डेट आहे. फरक आहे बघा त्याच्यामध्ये. आणि ह्या फायलम कॉर्डेटामध्ये सब फायलम युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा
अँड व्हर्टिब्रेटा. युरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा इट इज ऑल्सो कॉल्ड एज द प्रोटोकॉर्डेट्स. त्यांनाच प्रोटोकॉर्डेट्स असं म्हणतात. प्रोटो म्हणजे पहिल्यांदा, जे ह्या जमिनीवरती पहिले कॉर्डेट्स तयार झाले ते ह्या युरोकॉर्डेट्स आणि सेफॅलोकॉर्डेट्स सारखे होते, ज्यात आपण मगाशी ॲनिमल्स बघितलं, एम्फिऑक्सस वगैरे सारखे. हे पहिल्यांदा ह्या ठिकाणी कॉर्डेट जे नोटोकॉर्ड त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे असे तयार झाले. त्यांनाच अक्रॅनिएटा असं सुद्धा म्हटलं जातं, कारण की त्यांच्यामध्ये स्कल नसतं, स्कल अब्सेंट. जी डोक्यावरचं आपलं जे खोपडी आहे डोक्यावरची, जे स्केलेटल स्ट्रक्चर आहे ते त्यांच्यामध्ये अब्सेंट आहे. त्याच्यानंतर व्हर्टिब्रेटामध्ये ह्या ठिकाणी व्हर्टिब्रेटाला आपण क्रॅनिएटा म्हणायचे, कारण की सगळ्या व्हर्टिब्रेट्समध्ये त्या ब्रेनच्या वरती कवटी असणारे, विथ स्कल, ब्रेनच्या वरती कवटी असणारे, त्याला ह्या ठिकाणी आपण व्हर्टिब्रेट्समध्ये इन्क्लूड करणार आहोत. त्याच्यामध्ये डिव्हिजन्स 2 पडतात. एक आहे अग्नॅथोस्टोमॅटा, दुसरी आहे ग्नॅथोस्टोमॅटा. अग्नॅथोस्टोमॅटा म्हणजे नो जॉज. त्यांच्यामध्ये माउथ आहे पण काय नाही आहेत, जॉज नाही आहेत, जबडा म्हणतो आपण त्याला. अप्पर जॉ आणि लोअर जॉज असं म्हणतो आपण. दाताच्या वरचा जो भाग आहे आणि खालचा जो भाग आहे, दिस आर द जॉज. माउथ आहे पण जॉज त्यांच्यामध्ये अब्सेंट आहेत. ग्नॅथोस्टोमॅटामध्ये मात्र जॉज प्रेझेंट आहेत, अप्पर जॉ लोअर जॉ प्रेझेंट आहे. ग्नॅथोस्टोमॅटाच्यामध्ये 2 सुपर क्लास येतात. एक येतो पायसेस, दुसरा येतो टेट्रॅपोडा. 2च सुपर क्लास आहेत, पायसेस आणि टेट्रॅपोडा. अग्नॅथोस्टोमॅटामध्ये क्लास एक येतो सायक्लोस्टोमॅटा, जे आपण 1 बाय 1 आता ह्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ह्या अग्नॅथोस्टोमॅटामधला पहिला सायक्लोस्टोमॅटा आणि ग्नॅथोस्टोमॅटामधले सुपर क्लास पहिला आपण स्पायसेस बघणार आहोत, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकार, त्याच्यामध्ये परत क्लासेस येतात. ओके, आता तुम्हाला जर असे हे कन्फ्युजिंग वाटतंय, पण आपण जसं बघत जाऊ तसं तसं तुम्हाला ते इझी वाटत जाईल. तर ह्या स्पायसेसमध्ये परत त्या ठिकाणी 2 क्लास येतात आणि त्या क्लासमध्ये म्हणजे कार्टिलेजिनस फिशेस आणि बोनी फिशेस असे 2 प्रकारचे त्याच्यामध्ये फिशेस येतात, म्हणून त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे क्लास आहेत. आणि टेट्रॅपोडामध्ये आपण परत क्लास बघणार आहोत, ज्याला त्या ठिकाणी 4 पाय असणार आहे, त्यांना आपण टेट्रॅपोडा म्हणणार आहोत. आणि असे ह्या ठिकाणी परत ह्या सुपर क्लास टेट्रॅपोडामध्ये परत आणखी काही 4 क्लासेस येणार आहेत आणि त्यांच्या त्या हॅबिटॅटवरून, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून, त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरवरून त्यांच्यामध्ये हे 4 क्लासेस परत विभागले गेलेले आहेत. ते आपण नंतर बघूया, आता तुम्हाला ते जास्त कन्फ्युजिंग होईल तेही ह्याच्यामध्ये दिलं तर. आणि म्हणून एवढं लक्षात ठेवा की ह्याच्या व्हर्टिब्रेटामध्ये 2 डिव्हिजन आहेत, एक अग्नॅथोस्टोमॅटा, दुसरी ग्नॅथोस्टोमॅटा. अग्नॅथोस्टोमॅटामध्ये एकच क्लास येतो आणि ग्नॅथोस्टोमॅटामध्ये 2 सुपर क्लास येतात, स्पायसेस आणि टेट्रॅपोडा. ओके, आता नेक्स्ट आपण बघणार आहोत ह्या सबफायलम व्हर्टिब्रेटामध्ये जे आपण 2 डिव्हिजन बघितल्या, एक अग्नॅथोस्टोमॅटा आणि दुसरी ग्नॅथोस्टोमॅटा. त्याच्यामध्ये अग्नॅथोस्टोमॅटामध्ये एकच क्लास येतो जो सायक्लोस्टोमॅटा असं म्हटलं जातं त्याला. सायक्लॉस मीन्स सर्क्युलर आणि स्टोमा मीन्स माउथ. ह्यांना माउथ आहे पण ते कसं आहे, सर्क्युलर माउथ असतं. बुकमध्ये आपल्या ह्याची डायग्रॅमसुद्धा दिलेली आहे बघा. दिस इज द सर्क्युलर माउथ. हे असं त्यांचं गोल माउथ असतं, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, सायक्लोस्टोमॅटा. हा ग्रीक किंवा लॅटिन वर्ड आहे सायक्लॉस. त्याच्यामध्ये काय कॅरेक्टर येतात बघा. सायक्लोस्टोम्स आर जॉलेस अँड इल-लाईक. इल-लाईक म्हणजे काय, तर एक माशासारखा असा आकार बघा, हा इल असा असतो, तर त्याच्यासारखा हा दिसत असतो. आणि जॉलेस आहे म्हणजे त्यांना जबडा नाही आहे पण माउथ आहे बघा, तसं गोल आकार असं माउथ आहे, पण त्यांना जॉज आहेत का, त्याच्यामध्ये वरचा जबडा खालचा जबडा असं काही नाही आहेत, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, जॉलेस. स्किन इज सॉफ्ट, कंटेन म्युकस ग्लँड. स्किन कशी असते त्यांची,
सॉफ्ट म्हणजे त्याच्यावरती खवले नसतात. स्केल्स आर अपसेंट, जसं माशावरती खवले असतात बघा, तसे खवले त्यांच्यामध्ये नसतात, म्हणून स्किन कशी आहे, सॉफ्ट आहे. आणि काय असतं, म्युकस ग्लँड. म्युकस म्हणजे श्लेष्मा, एक चिकट पदार्थ असतो तो. ग्लँड म्हणजे ग्रंथी, त्या ग्रंथीमधून ते सिक्रेट होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या शरीरावरती एक प्रकारे चिकट पदार्थ असल्यामुळं त्यांना कोणताही आघात होत नाही आहे पाण्यामध्ये राहत असताना, आणि त्या आघातापासून त्यांचं संरक्षण होतं बॉडीचं, आणि त्यामुळे ह्या म्युकस ग्लँड्स त्यांना असतात. मेडियन फिन्स आर प्रेझेंट बट पेअर्ड फिन्स आर अपसेंट म्हटलेलं आहे. मेडियन फिन्स म्हणजे काय, तर त्या ठिकाणी मधोमध, फॉर एक्झाम्पल जसं हे माशासारखं असं बघा, हे एक चित्र आहे असं माशाचं, ॲनिमल आहे. तर हा जो आहे हा एक मेडियन फिन आहे, हा इथंच असणार आहे फक्त एक वरती, ह्याला मेडियन फिन म्हटलं जातं. आणि पेअर्ड फिन कसं असतं, तर इथं एक वरती आणि इथं एक खाली, असे दोन्ही समान असतात, ह्याला पेअर्ड फिन म्हणायचं. तर ह्याच्यामध्ये काय आहे, एकच मेडियन फिन काय आहे ह्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे बघा. हे मेडियन फिन आर प्रेझेंट बट द पेअर्ड फिन्स आर अपसेंट. ओके, दे आर एक्टोपॅरासिट. आता हे जे ॲनिमल्स आहेत ते पाण्यामध्ये राहत असताना, समुद्रामध्ये राहत असताना दुसऱ्या माशावरती अवलंबून असतात. त्या माशामधलं जे काही न्यूट्रियंट आहे, ब्लड आहे, ते सक करत असतात, आणि त्यामुळे मोठे मासे असतात त्यांच्यावरती अवलंबून असतात, म्हणून त्यांना एक्टोपॅरासिट म्हटले, वरती राहून. दे आर सकिंग सक करतात, ते ब्लड वगैरे सक करतात, शोषून घेतात. अँड सर्क्युलर माउथ विदाऊट जॉज. ते तर आपण मग असे बघितलं, सर्क्युलर माउथ आहे आणि त्यांना जॉज नाही आहेत. क्रॅनियम अँड व्हर्टेब्रल कॉलम मेडअप ऑफ कार्टिलेज. आता कार्टिलेज म्हणजे काय, तर बोन म्हणजे माहिती आपल्याला हाड. तसंच आपल्या नाकाच्या टोकाला आणि आपल्या कानावरती जे काही सॉफ्ट हाडांसारखं स्ट्रक्चर लागतं, सॉफ्ट आहे, पण ते बघा, कानाला हात लावा तुम्ही आणि बघा, त्या ठिकाणी ते हाड असं कठीण नाही आहे, वाकवलं तरी ते आपलं कान असे वागतात, म्हणजे ते कसं आहे, सॉफ्ट बोन आहे, म्हणून त्यांना कार्टिलेज म्हटलं जातं. तर तसं ते क्रॅनियम आणि व्हर्टेब्रल कॉलम त्यांचा कसा असतो, सॉफ्ट बोननी बनलेला असतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, दे आर मेड अप ऑफ कार्टिलेज. डायजेस्टिव्ह सिस्टीम लॅक स्टमक. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे पण त्यांच्यामध्ये स्टमक मात्र अपसेंट आहे. नेक्स्ट, रेस्पिरेशन बाय 6 to 15 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स. रेस्पिरेशन कशाद्वारे होत असतं, गिल स्लिट्स. गिल्स म्हणजे कल्ले म्हणतो आपण, आता स्लिट्स म्हटलेलं आहे याच्यामध्ये. स्लिट्स म्हणजे काय, तर या ठिकाणी ह्या माशाच्या बघा इथं वरती असे खाचा असतात, ह्याला स्लिट्स म्हटलं जातं. तर हे गिल स्लिट्स आहेत, किती आहेत, हे जवळजवळ ह्या ठिकाणी गिल स्लिट 6 to 15 आहेत. 6 to 15 गिल पेअर्स आहेत, म्हणजे इकडच्या बाजूला आणि तिकडच्या बाजूला असे दोन, म्हणून त्यांना पेअर्स म्हटलेले आहे. अँड दे आर विदाऊट ऑपरक्युलम. काय म्हटलेलं आहे, दे आर विदाऊट ऑपरक्युलम. म्हणजे बघा, तर साधा कटला वगैरे फिश जर तुम्ही बघितला तर त्याच्यावरती ह्या गिल्सवरती असे एक आवरण असतं आणि हे ओपन होत असतं, त्याला ऑपरक्युलम म्हटलं जातं. तर तसं या ठिकाणी त्या गिल्सलिट्स ह्या ओपन्स आहेत, त्यांना कोणतंही ऑपरक्युलम नाही आहे, आणि म्हणून म्हटलेलं आहे विदाऊट ऑपरक्युलम. हार्ट इज 2 चेंबर्ड, दॅट इज 1 ऑरिकल 1 व्हेंट्रिकल. आपल्याला सर्वांना माहिती आहे की हार्ट जे आहे त्याच्यामध्ये 4 चेंबर्स असतात, हे 2 आणि हे 2 ऑरिकल्स आणि 2 व्हेंट्रिकल. मात्र ह्यांच्यामध्ये कसं आहे, ऑरिकल्स 2 चेंबर आहे, एक आहे तो हा वरचा ऑरिकल आणि हा खालचा व्हेंट्रिकल. ऑरिकल अँड व्हेंट्रिकल, अँड सो दे आर 2 चेंबर्ड. हार्ट इज 2 चेंबर्ड, 1 ऑरिकल 1 व्हेंट्रिकल. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. ह्यांच्यामध्ये हा जो ॲनिमल आहे ह्यांचे पॅरेंट्स काय करतात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट्स जे आहेत ते पाण्यामध्ये सोडून देतात, आणि मग त्यांचं काय होत असतं, मिलन होत असतं त्या मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं, आणि मग त्यांचं फर्टिलायझेशन होतं, झायगोट तयार होतं, त्याला म्हटलं जातं एक्सटर्नल फर्टिलायझेशन. नेक्स्ट, दे आर ॲनाड्रॉमस. आता ॲनाड्रॉमस हा जो शब्द आहे तो जरा नवीन आहे, वेगळा शब्द आहे, पण हा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ॲनाड्रॉमस म्हणजे मायग्रेट फॉर स्पॉनिंग टू फ्रेश वॉटर फ्रॉम मराईन वॉटर. म्हणजे काय बघा, तर अंडी घालण्याचा जो त्यांचा पिरियड असतो त्याला स्पॉनिंग म्हणतात.
हा अंडी घालण्याचा पिरियड जेव्हा येतो तेव्हा मात्र ते मराईन वॉटरमधून फ्रेश वॉटरकडे मायग्रेट होतात. मराईन वॉटरकडून खाऱ्या पाण्याकडून ते गोड्या पाण्याकडे जातात आणि तिथं त्यांची अंडी ती घालतात. त्याला म्हटलं जातं ॲनोड्रॉमस. ह्याच्या उलटं कॅटाड्रॉमस पण असतं. कॅटाड्रॉमसमध्ये काय होतं की फ्रेश वॉटरमधले ॲनिमल्स मराईन वॉटरमध्ये येतात, अंडी घालतात, त्यांना कॅटाड्रॉमस म्हटलं जातं. आता ॲनोड्रॉमस लक्षात ठेवा तुम्ही. ओके. त्याच्यानंतर आफ्टर स्पॉविंग दे डाईड. अंडी घातल्यानंतर काही दिवसांनी ते काय होत असतात, मरत असतात. लार्वी मेटामॉर्फॉस अँड दे मायग्रेट टू द ओशियन. आता ते आपण बघितलं ॲनोड्रॉमस म्हणजे काय, तर ते मराईन वॉटरकडून फ्रेश वॉटरकडे गेलेले आहेत आणि त्या फ्रेश वॉटरमध्ये आता काय होणार आहे, त्या अंड्यापासून लार्वा तयार होणार आहे, अळी तयार होणार आहे आणि त्या अळ्यामध्ये मेटामॉर्फोसिस होणार आहे, चेंज इन फॉर्म. आणि आता मग त्याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस झाल्यानंतर ते कुठं परत जाणार आहेत, मायग्रेट टू ओशियन म्हटलेलं आहे. ओशियन ह्याचा अर्थ काय, दे आर मायग्रेट टू द मराईन वॉटर. ओके. थँक्यू.